हाय, मी धनश्री. माझ्या तनूच्या म्हणजे माझ्या मुलीच्या यूट्यूब फॅमिलीला म्हणजेच इनडायरेक्टली माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझा मनापासून नमस्कार. आज मी इथे स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याच्या पातीची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी इथे मी कांद्याची पात मिठाच्या पाण्यातनं 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. पाणी इतकं गढूळ होतं, 3 वेळा धुवून मी डायरेक्ट नळाखाली कांद्याची पात धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर मी भाजी सुकायला ठेवली आहे. त्याच्यानंतर इथे मी मसुरीची डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे. आता मी भाजी सुकल्यानंतर ती कापायला घेतली आहे. अगदी जास्त बारीकही चिरायची नाही, मोठीही चिरायची नाही. नॉर्मल भाजी चिरून घ्यायची, पण ती सुकल्यानंतरच चिरायला घ्यायची. आता इथे मसुरीची डाळ रेडी आहे, कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि आता इथे मी लसूण वाटायला घेतला आहे. इकडे एक कढई ठेवली आहे गॅसवर. गॅस मोठा ठेवला आहे. कढई गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. कोणाला चमचमीत तेलाची भाजी आवडते, कोणाला कमी तेलाची भाजी आवडते. आता मी याच्यामध्ये जिरे टाकत आहे. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये मी लसूण टाकत आहे. लसणाचा रंग लालसर होऊ द्यायचा, जास्त करपावायचा नाही. अगदी कच्चेपणा घालवण्यापुरताच लसूण परतून घ्यायचा, त्याने भाजीला चव छान येते. त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट, हळद टाकत आहे. हे मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये मी आता कांद्याची पात टाकत आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे. कोणतीही हिरवी पालेभाजी करताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि हिरवी पालेभाजी कधीच झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही. ती तेलात चांगली परतल्याशिवाय भाजीला चव चांगली येत नाही. लगेच मीठ टाकायची घाई भाजीमध्ये करायची नाही. तेलात चांगली परतल्यानंतरच भाजीमध्ये मीठ टाकायचं. इथे मी आता कांद्याची सगळी चिरलेली पात टाकून घेतली आहे. आता लसणाची फोडणी, तेलाची फोडणी सगळ्या भाजीला लावण्यासाठी भाजी व्यवस्थित कढईमध्ये परतून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवायचा. कांद्याची पात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्याच्या पातीमध्ये ए, सी व के विटॅमिन असतात, जे आपल्या हाडांमधील खनिजे टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे आपली हाडे मजबूत राहण्यास